मुंबई सारख्या शहरात फ्लॅट, लाखोचे दागिने, गावाला बंगला आणि मोठी शेती, इतकी संपत्ती कुठल्या व्यापाऱ्याची किंवा सेलिब्रिटीची नाही तर चक्क एका चोराची आहे. होय, हे खरं आहे. मुंबई पोलिसांनी ह्या चोराच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर त्याच्या ह्या संपत्तीची माहिती उघड केली आहे. धक्कादायक म्हणजे तो चोरी करण्यासाठी महिलांचे कपडे परिधान करत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील मालाड पोलिसांनी ह्या चोराच्या मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांच्या नजरेत येऊ नये यासाठी हा चोर चक्क महिलांचे कपडे परिधान करत असे. तसेच सीसीटीव्हीत दिसू नये यासाठी रेल्वे ट्रॅकचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ह्या चोराकडून 36 तोळे सोन्याचे दागिने, महिलांचे कपडे आणि सोने वितळवण्याची मशीन जप्त केली आहे. पोलिसांनी ह्या चोराची चौकशी केली असता असे समोर आले की हा चोर अनेक फ्लॅट आणि बंगल्यांचा मालक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो चोरी करत होता. मात्र आतापर्यंत तो कधीच पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पण मालाड पोलिसांच्या टीमने ह्या चोराच्या मुसक्या आवळल्या आहे. मालाड पोलिसांनी अटक केलेल्या ह्या आरोपीचे नाव रणजित कुमार उपेंद्र उर्फ मुन्ना असे आहे. आरोपी हा बिहारमधील बबुअंगज परिसरातील नागरिक आहे. त्याला मुंबईतील मालाड मालवणी परिसरातून अटक केली आहे. मालाड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली आहे.